नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, सध्या आपण बातम्या, वर्तमानपत्र, टीव्ही सगळीकडे केवळ एकच शब्द ऐकत आहोत. तर एकाच विषयावर चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे जीएसटी, वस्तू आणि सेवा कर. हे जीएसटी म्हणजे नक्की काय आहे, त्याचा फायदा काय आहे? 1 जुलैपासून सर्वत्र हा कायदा लागू होणार आहे. पण त्याच्यामुळे आपल्या सामान्य माणसाच्या जीवनात काय फरक होणार आहे, त्याच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार आहे, आज या सगळ्या विषयी आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे वस्तू आणि सेवा कर, कर संकलनेतील क्रांतिकारी पाऊल. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच 2 तज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केल्या आहेत. आज आपल्याबरोबर आहेत, आपल्या पहिल्या गेस्ट आहेत श्रीमती चित्रा कुलकर्णी. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. श्रीमती चित्रा कुलकर्णी अपर विक्रीकर आयुक्त म्हणून नाशिक येथे कार्यरत आहेत. तसेच आजचे आपले दुसरे गेस्ट आहेत श्री सुरेश पाटील. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. थँक्यू. श्री सुरेश पाटील केंद्रीय उत्पादन शुल्क पुणे येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आज खरं तर आपण त्यांच्याकडून जीएसटी म्हणजे नक्की काय, हा जो लागू होणार आहे 1 जुलैपासून, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार आहे, सर्वत्र एकच कर प्रणाली, या सगळ्या छोट्या छोट्या बाबींवर चर्चा करणार आहोत. आमच्या मनात तर अनेक प्रश्न आहेतच, तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील. ते विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, आजचा हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रश्न हे आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तज्ज्ञांकडून आपल्याला परिपूर्ण असं मार्गदर्शन. जीएसटी कर संकलनेतील एक क्रांतिकारी पाऊल. आणि आपल्याबरोबर आहेत श्रीमती चित्रा कुलकर्णी आणि श्री सुरेश पाटील. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर आजचा हा जो विषय आहे जीएसटी, आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्र, टीव्ही किंवा सगळीकडे एकच हा शब्द सतत कानावर पडत आहे. आतापर्यंत आपण असे वेगवेगळे टॅक्स भरत होतो, आता एकच कर प्रणाली लागू होणार आहे. पण मग 1 जुलैपासून हा जो कायदा लागू होणार आहे तो एक क्रांतिकारी बदल आहे किंवा क्रांतिकारी निर्णय आहे असं आपण म्हणतोय, काय सांगाल? नाही, ह्याच्या बाबत आता असं सांगता येईल की क्रांतिकारी निर्णय अशासाठी की खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर हा जीएसटी आपल्याकडे भारतात आपण लागू केलाय. आपल्याकडे स्वातंत्र्य मिळाल्यापासून जवळपास 70 वर्ष वेगवेगळे प्रकारचे अप्रत्यक्ष कायदे लागू होते. त्याची आपल्या संविधानानुसार विभागणी केलेली होती. काही कर हे केंद्राला लावण्याचे अधिकार होते, काही कर हे राज्य सरकारकडे होते. उदाहरणार्थ वॅट असेल किंवा आपल्या लक्झरी टॅक्स असेल, सेंट्रल सेल्स टॅक्स असेल, तर हे सगळे कायदे राज्य सरकार लावत होतं. आणि 70 वर्ष जवळपास ही विभागणी होती राज्याची आणि केंद्राची. तर आज इतक्या दिवसांनी म्हणजे 2006 पासून आपल्याकडे जीएसटी आणण्याची पूर्वतयारी सुरू आहे, गेली 10 वर्ष. आणि 10 वर्षाच्या ह्या प्रतीक्षेनंतर आज हा कर 1 जुलैपासून लागू होतोय. त्यामुळे याला म्हणजे फार अभूतपूर्व महत्त्व आहे. आणि जागतिक पातळीवर जर आपण विचार केला तर जगात 194-95 देश आहेत, त्यातल्या 142 देशांमध्ये जीएसटी ऑलरेडी आलेला आहे. आणि भारत हा आतापर्यंत थोडासा मागे पडला या कारणासाठी की आपला खंडप्राय देश आहे. आपल्याकडे केंद्र सरकार आणि राज्य शासन असं 2 पातळीवर सरकार आहे. तर या इतक्या मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या देशात अनेक भाषा, अनेक पद्धतीमध्ये हा कर कायदा एक समान कसा आणणार पूर्ण देशभर, या सगळ्या विवंचनेत आपण होतो. आणि गेली 10 वर्ष ह्याच्यावर चर्चा होऊन तऱ्हेतऱ्हेचे त्यातून मार्ग काढून आता सर्व सहमती झालेला हा कायदा येणार आहे, म्हणून ह्याला क्रांतिकारी म्हणता येईल. खरंच खूप असं तुम्ही म्हणजे असं जे सांगितलं की आता हा शब्द जरी आम्ही गेले काही महिने किंवा याच्यापासून ऐकत असलो की जीएसटी जीएसटी जीएसटी, पण आता खरंच कळतंय की 10 वर्षापासून त्याची पूर्वतयारी सुरू आहे. सर, तुम्ही काय सांगाल की एवढ्या वर्षापासून त्याची पूर्वतयारी सुरू आहे आणि आता 1 जुलैपासून तो प्रत्यक्षात आपण लागू करणार आहोत. तर जुन्या कायद्यामध्ये आणि जीएसटी मध्ये काय फरक आहे खरं तर? जसं मॅडमनी सांगितलं तसं भारत सरकार आणि भारतामध्ये 2 कर आकारले जात होते, स्टेटमध्ये आणि सेंट्रलमध्ये. सेंट्रलमध्ये साधारणतः 8 ते 9 कर होते आणि स्टेटमध्ये जवळजवळ 8 ते 9 कर होते. साधारणतः 20 कर टोटली
हे की नाही प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक माणसाला म्हणजे जे टॅक्स पेअर त्यांना भरावे लागत होते आणि साधारणतः ह्या सगळ्या लोकांना सेंट्रलच्या जवळजवळ 8 ते 10 लोकांची फेस करावं लागायचं. म्हणजे त्यांच्याशी संबंध ठेवावा लागायचा, तिथं विवरणपत्र भरावे लागायची, विविध विवरणपत्र भरावी लागायची. त्याचप्रमाणे स्टेटमध्ये सुद्धा 8-9 ठिकाणी त्यांना 8-9 डिपार्टमेंटला भेट द्यावं लागायची ऑफिसला. आणि त्याच्यामुळे कमीत कमी सगळ्या कंट्रीजमध्ये म्हणजे कंट्रीमध्ये जवळजवळ आपली 31 राज्य आहेत आणि 7 युनियन टेरिटरीज आहेत. ह्याच्यामध्ये जर असं म्हटलं तर कमीत कमी 600 तसं हिशोब केला तर 500 ते 600 कायदे होते. आणि ह्या सगळ्या कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन करता करता सामान्य माणसाला नाकीनऊ यायचं. आणि यासाठी जे बाहेरच्या देशामध्ये जे GST कर याच्या अगोदर बऱ्याच वर्षापासून लागू केलेले आहे, ते करायचे गेल्या 10 ते 12 वर्षापासून चाललेले आहे. पण आपल्याकडचे प्रत्येकाचे वेगवेगळी मतं, त्याच्यामुळे त्याला थोडा काळ लागला. पण आता जे होते ते चांगली गोष्ट होते. आणि सगळ्यामध्ये आता एकच कर येणार, म्हणजे साधारणतः एकच कर म्हणजे आणि GST म्हणतो त्याला. त्याच्यामध्ये 2-3 विभाग आहेत. एक जे सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करेल त्याला CGST म्हणायचं आणि जे स्टेट गव्हर्नमेंट कलेक्ट करेल त्याला SGST म्हणायचे आणि युनियन टेरिटरी जे करतात ते UTSGST म्हणायचं. आणि हे सगळे कर भरताना प्रत्येक टॅक्स पेअरला फक्त एकाच इनव्हॉइसमध्ये ते दोन्ही दाखवता येईल. साधारणतः उदाहरणतः जर 18% जर कर असेल GST तर त्याच्यामधला 9% SGST असेल आणि 9% म्हणजे CGST असेल. त्याच्यामुळे एकाच पॉईंटला एकाच वेळी सगळे कर भरावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये की ही सगळी कर प्रणाली जी आली नवीन ती सगळी ऑनलाईन आहे. त्याच्यामुळं कुणालाही कुठल्याही ऑफिसला जावं लागणार नाही आणि हे हॅसल फ्री सगळं की नाही म्हणजे ट्रान्झॅक्शन माणसाचं होईल. अगदी खरं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की याच्यात सर्वसामान्य माणसाचाही विचार केला गेला. याच्या वैशिष्ट्यांबद्दल आपल्याला सविस्तर खरं तर जाणून घ्यायचं. एक फोन आलेले आधी आपण तो फोन घेऊया. भारत वावड आपल्याशी बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की GST म्हणजे वस्तू व सेवा कर हा 1 जुलैपासून सरकारने लावण्याचा सुचवलेला आहे. चांगली गोष्ट ही. हा जो एक कर आहे हा लावल्यानंतर जे नुकते सरकारने काही कर डिक्लेअर केलेले आहेत पर्सेंटेज, तर हा कर दरवर्षी बजेटप्रमाणे बदलत जाईल का? आणि त्याचप्रमाणे यामध्ये कुठल्या वस्तू स्वस्त होतील साधारणतः आमच्या गृहिणीकरता आणि कुठल्या वस्तू महाग होतील यावर आपण थोडा प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद भारतजी. मॅडम काय सांगाल? जसं त्यांनी सांगितलं की आता हा जो GST 1 जुलैपासून लागू होणार आहे, पण दरवर्षी बजेटप्रमाणे असं काही बदल होणार आहे का त्यात? नाही, ही भीती त्यांची तशी हे नाहीये. कारण आता हा जो कर आलेला आहे याच्यात बदल करणं बरंचसं अवघड आहे. पूर्वी हे बदल एक तर केंद्र सरकार त्यांच्या केंद्रीय बजेटमध्ये करायचं किंवा व्हॅट किंवा राज्यांचे जे कर होते त्याचे दरवर्षी बजेटमध्ये बदल व्हायचे. पण आता हे पूर्ण देशभर एक कर आणि तोही सगळ्या राज्य आणि केंद्र यांच्या सहमतीने होणार आहे. तर याच्यात GST काउन्सिलची एक स्थापना केलेली आहे ज्याच्यात राज्यांचे प्रतिनिधी आहेत, केंद्राचे प्रतिनिधी आहेत आणि या सगळ्यांनी सहमती दिल्याशिवाय या कायद्यात बदल करणं शक्य नाहीये. तर तुमची जी ही भीती आहे की दरवर्षी ह्याच्यात रेटचे भाव कमी जास्ती होतील, ही शक्यता जवळपास नाहीये. जर कमी करणं म्हणजे जर लोकांची मागणीच तशी आली तर लोकांच्या फायद्यासाठी कमी केले जातील, पण वाढवले जाणं म्हणजे अजिबात शक्यता वाटत नाही. अगदी खरं. आपला एक दुसरा फोन घेऊया आणि आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. माझे 2 प्रश्न आहेत. GST कर संकलनातील हे जे क्रांतिकारी पाऊल उचललंय खरंच समाधानकारक बाब आहे. माझा प्रश्न असा आहे, खरं तर यामुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम कसे होणार आहेत आणि दुसरं असं की सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने ही कर प्रणाली किती पारदर्शक आहे, याची कार्यपद्धती किती सहज सुलभ आहे. धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी. आपली चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. नक्की ती पारदर्शक कशी आहे आणि त्याचा आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहेत आपण हे सगळं जाणून घेऊयात की हा जो GST आता 1 जुलैपासून लागू होणार आहे तर त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर किती सकारात्मक परिणाम होणार आहे आणि त्याचबरोबरीने त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी किती पारदर्शकता आहे. ह्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे सरकारमध्ये म्हणजे गव्हर्नमेंटला खूप फायदा होणार आहे. एक तर टॅक्स रेट्स एकाच ठिकाणी म्हणजे एकच केल्यामुळं तर 2-3% साधारणतः कमी म्हणजे पूर्वीपेक्षा व्हॅट आणि एक्साईज ड्युटी मिळून किंवा सेवा कर म्हणून जो होत होता त्याच्यापेक्षा 2 ते 3% कमी केलेला आहे. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली सेल वाढायची शक्यता आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये ऑनलाईन केल्यामुळे टॅक्स बेस वाढणार आहे. टॅक्स बेस म्हणजे छोटे छोटे जे मॅन्युफॅक्चरर आहेत, छोटे छोटे ट्रेडर्स आहेत,
जे इतके वर्षे टॅक्स नेटमध्ये नव्हते ते ऑटोमॅटिकली टॅक्स नेटमध्ये येतील आणि त्यांच्याकडून सुद्धा ड्युटी भरली जाईल आणि त्याच्यामुळे की नाही आपला रेव्हेन्यू वाढणार आहे. म्हणजे कर संकलन देशाचं आणि प्रत्येक स्टेटचा वाढणार आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये एक मजेशीर गोष्ट अशी आहे की कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि गुजरातपासून आसामपर्यंत सगळीकडे एकच रेट राहील आणि त्याच्यामुळे काय होईल, फॉर एक्झाम्पल तुम्ही चितळेचं बाकरवडी जर घेतली पुण्यातली तर ते आता सध्या फक्त पुण्यातच मिळते आणि फक्त ते एक्सपोर्ट करतात आणि आसाम किंवा दिल्ली इकडे मिळत नाही. परंतु आता सगळीकडे टॅक्स एकच झाल्यामुळं ती बाकरवडी काश्मीरमध्ये, आसाममध्ये, कन्याकुमारीला सगळ्या त्याच रेटमध्ये मिळेल. त्याच्यामुळे ह्या लोकांना एक मोठं मार्केट मिळेल आणि असा जो आपला नारा आहे वन नेशन वन टॅक्स अँड वन मार्केट तो साकार होईल आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जीडीपी वाढायची शक्यता आहे 2 ते 3%. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये नोकऱ्या सुद्धा वाढायची शक्यता आहे. म्हणजे रोजगार संधी सुद्धा जास्त आहे. साधारणतः असं एस्टिमेट आहे की 13 लाख नवीन नोकऱ्या मिळू शकतात. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पूर्वी ऑनलाईन नसल्यामुळे आणि सगळे हँड रायटिंगमध्ये किंवा कम्प्युटराईज इन्व्हॉइसेस वगैरे काढणे ह्याच्यामुळं त्याच्यावरती गव्हर्नमेंटचं कंट्रोल नव्हतं. पण आता ऑनलाईन केल्यामुळे प्रत्येक गोष्ट ही ट्रान्सपरंट होईल. म्हणजे जसं त्यांनी विचारलं की पारदर्शकता, तर पारदर्शकता आहे आणि जसं सांगितलं की ह्याचा सकारात्मक परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर जीडीपी 2 ते 3% वाढेल, साधारण 2% तर वाढेल. आपण एक फोन घेऊया आणि ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. प्रसाद काकडे आपल्याशी बोलताय जालन्यावरून. नमस्कार. नमस्कार प्रसादजी, बोला. बोला प्रसादजी, सलग प्रश्न विचारा. तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, प्रत्येक जणाला समजा हा कर कसा भरावा लागणार? प्रत्येक सामान्य माणसाला कर कसा भरावा? धन्यवाद प्रसादजी. मॅडम, खरं तर बऱ्याच लोकांच्या मनात, म्हणजे त्यांचा प्रश्न अगदी त्यांनी म्हणजे पूर्णतः नाही विचारलाय, पण बऱ्याच लोकांच्या मनात असा गोंधळ आहे की सामान्य माणसाला कर कसा भरावा लागणार. नाही, आता एक लक्षात घ्या याच्यात की सामान्य माणसाला ह्याच्यात कर भरायचाच नाहीये. मुळात सामान्य माणसाकडनं व्यापारी कर वसूल करणार आहेत आणि कर भरायचा आहे तो व्यापाऱ्यांना भरायचा आहे. तर आपल्याला याच्यात गिऱ्हाईक म्हणून किंवा सामान्य ग्राहक म्हणून याच्यात कुठलाही त्रास नाहीये. आपल्याला खरेदीवर कर लागणार आहे, म्हणजे बिलात कर लागणार आहे, तो आज पण लागतोच आहे. तर तुम्हाला ही कुठली नवीन गोष्ट ह्याच्यात नाहीये. आपल्याला नागरिक म्हणून, ग्राहक म्हणून यात कुठलाही कर भरायचा नाहीये. याच्यात 20 लाखापर्यंत ज्या व्यापाऱ्यांचा टर्नओव्हर आहे त्यांना सुद्धा नंबर म्हणजे रजिस्ट्रेशन या कायद्याखाली घ्यायचं नाहीये. त्यांना कुठलाही नियम जीएसटीचा लागू होत नाही. 20 लाखाच्या वर ज्यांचं उलाढाल आहे व्यवसायाची म्हणजे विक्रीची, त्यांच्यासाठी फक्त त्यांना नंबर जीएसटी खाली घ्यायचा आहे. त्यांनी बिलामध्ये कर वसूल करायचा आहे नागरिकांकडनं आणि तो सरकारला भरायचा आहे. तर सामान्य नागरिक जर तुम्ही असाल तर तुम्हाला कर भरण्याची कुठलीच जबाबदारी नाहीये ह्याच्यात. मला असं वाटतं की हा सर आणि मॅडम, तुम्हाला दोघांनी हा प्रश्न म्हणजे की हा गोंधळ बऱ्याच लोकांच्या मनात आहे. म्हणजे जी एवढी महिन्याची चर्चा सुरू आहे ती ह्याच्यावरच आहे की एकच कर प्रणाली जी लागू होते, मग सामान्य माणसाला किती म्हणजे महागाई होईल किंवा आम्ही आतापर्यंत जो कर भरत होतो तर किती कर भरावा लागणार आहे. सर, काय सांगाल? यांचा प्रश्न असा आहे की त्यांना काय त्रास होईल का? पण ह्याच्यामध्ये काही त्रास होणार नाही. ते साधारणतः बोलतात, त्यांच्या डोक्यामध्ये असं आहे किंवा त्यांचा विचार असा आहे की इन्कम टॅक्स भरायला लागतो, प्रोफेशनल टॅक्स भरतो, ते त्यांना स्वतः भरावा लागतो. तर जीएसटी कर प्रणाली आहे ही पूर्णपणे अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे. त्याच्यामुळे ते जे काय वस्तू करतात, परचेस करतात किंवा खरेदी करतात, जी काय डे टू डे जे त्यांना लागतात, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये हा कर आहे. त्याच्यामुळे ते अप्रत्यक्षरित्या ते स्वतः भरतात. त्याच्यामुळे स्वतः त्यांना काय भरावं लागत नाही. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये कर भरायसाठी खूप साधी आणि सोपी योजना केलेली आहे. जीएसटी म्हणून एक नेटवर्क आहे. त्या नेटवर्कमधून यांना दर महिन्याला पुढच्या महिन्याच्या 20 तारखेला जे काय कर भरायचे असतील ते कर भरायचे आहेत. आणि आता इतकं सोपं केलेलं आहे की ते ई पेमेंट करू शकतात, RTGS करू शकतात किंवा NEFT करू शकतात. त्याच्यामुळे कर भरायला सुद्धा आता व्यापाऱ्यांना किंवा मॅन्युफॅक्चररना किंवा सेवा पुरवणाऱ्यांना त्यांना पण हे सोपं केलेलं आहे. म्हणजे मगाशी जे म्हटलं मी, हॅसल फ्री ट्रान्झॅक्शन्स आहेत सगळे. गव्हर्नमेंटवर जे आहेत ते सगळे हॅसल फ्री ट्रान्झॅक्शन्स आहेत. आणि त्याच्यामुळं दुसरी गोष्ट सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना याचा काय फायदा होणार आहे. तर पूर्वी वेगवेगळे कायदे होते, प्रत्येक स्टेटमध्ये वेगळे कायदे होते आणि सगळ्याच कमोडिटीमध्ये म्हणजे जे इनपुट म्हणतो आपण, जे रॉ मटेरियल म्हणतो, जे परचेस केल्यानंतर त्याच्यावर जो टॅक्स भरला जातो
त्या सगळ्याच टॅक्सची की नाही त्यांना इनपुट क्रेडिट मिळत नव्हतं. पण आता ह्याच्यामध्ये जवळजवळ 4-2 म्हणजे वस्तू सोडल्या तर सगळ्यामध्ये त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतो. आणि इनपुट टॅक्स क्रेडिट मिळाल्यामुळं ते इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांना स्वतःचा माल विकताना ते वापरता येतो. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे पूर्वी जर 100 रुपये जर एखाद्या वस्तूची किंमत असेल आणि 15% ड्युटी असेल म्हणजे दोन्ही वॅट आणि हे दोन्ही मिळून जर असेल तर त्याला 115 रुपये त्याला परचेस म्हणजे लँडिंग कॉस्ट पडायची. आणि त्याच्यानंतर समजा त्यानं 35 रुपये जर त्याला खर्च आला तो 150 रुपयाला विकायचा. 150 रुपयाला विकल्यानंतर त्याच्यानंतर परत 20% त्याला भरावं लागायचं. तर म्हणजे साधारणतः त्याला 30 रुपये भरायला लागायचं. पण ह्याच्यामध्ये आता काय झालेलं आहे की त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत असल्यामुळं त्याला 30 रुपये जे भरायला लागणार आहे ते 30 रुपयाला भरायला लागत नाहीत. जे 15 रुपयाचं त्यांनी इनपुट क्रेडिट घेतलेलं आहे ते 15 रुपये त्यातनं वजा करून उरलेले 15 रुपये कॅशमध्ये त्याला भरावे लागतील. म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली हा म्हणजे की नाही त्याचा परिणाम मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किंवा सर्व्हिस देताना जे कॉस्ट येते त्या कॉस्टवर की नाही स्वस्त माल विकण्याला त्याला की नाही म्हणजे आपोआप की नाही म्हणजे सोपं होईल. आणि ह्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढेल ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि इंटरनॅशनली सुद्धा. आणि त्याच्यामुळे की नाही सर्वांचा सेल म्हणजे जे टॅक्स आहेत त्यांना म्हणजे कम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये त्यांना काम करता येईल. आणि ग्राहकाला याचा अर्थच असा की ग्राहकाला ते स्वस्त मिळालं पाहिजे. अगदी खरं. म्हणजे ग्राहकांच्या दृष्टीने याच्यात विचार केला गेलेला आहे. आपला एक पुढचा एक फोन घेऊया. हरी तिस्ते आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हा, मला चित्रा कुलकर्णींना प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्यांना याच्यामध्ये काय फायदा होणार आहे. बरं, धन्यवाद सर. मॅडम, तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारले की शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये काय फायदा होणार आहे. नाही, आता याच्यात डेफिनेशन जी कायद्याखाली दिलेली आहेत याच्यात ऍग्रिकल्चरिस्टला आपण डीलर धरत नाहीये. म्हणजे जो शेतकरी स्वतःच्या शेतात पीक लावतो आणि स्वतः माल विकतो, स्वतःचं प्रोड्यूस आहे म्हणजे स्वतः धान्य पिकवलं आणि स्वतः विकलं, अशा व्यक्तीला आपल्या कायद्यात टॅक्स नाहीये, त्याला सोडलेलं आहे म्हणजे माफीच आहे, त्याच्या धान्याला टॅक्स लागत नाही. पण ट्रेडर जे आहेत अन्नधान्याचे म्हणजे धान्य विकत आणणारे व्यापारी जे आपण म्हणतो या व्यापाऱ्यांना सुट्ट्या धान्याला टॅक्स नाहीये. पण ब्रँडेड धान्य जर आणलं म्हणजे आता बासमती तांदूळ घ्या उदाहरणार्थ, बासमती तांदूळ हा जवळपास 70 रुपयापासून ते 200-250 रुपयापर्यंत कितीही किमतीला मिळतो. तर ह्या ब्रँड नेमसाठी त्याच्यावर टॅक्स आहे. कारण आपल्याकडे एक तुम्ही लक्षात घ्या कुठल्याही कर पद्धतीत इक्विटी ऑफ टॅक्स आपण म्हणतो म्हणजे जो खालच्या स्तरातला माणूस आहे, गरीब माणूस आहे, त्याच्यावर कराचा बोजा कमी ठेवायचा, मध्यम वर्गाला मध्यम टॅक्स सहन करायला लावायचा आणि श्रीमंत वर्गाला हायर टॅक्स स्लॅबमध्ये टाकतो. इन्कम टॅक्सची रचना तशीच आहे. तर इथे तेच केलेलं आहे की सुट्टा तांदूळ जर तुम्ही विकत घेतलात जे पोती भरून ठेवलेली असतात दुकानात, आपण जातो 1 किलो 1/2 किलो असं म्हणलं, सुट्टा दिला त्याला टॅक्स नाहीये. ब्रँडेडसाठी टॅक्स आहे आणि शेतकऱ्याला सोडलेलं आहे, शेतकऱ्याला टॅक्स नाहीये. अगदी खरं. सर, तुम्हाला काय सांगायचं याच्यावर. मला वाटतं त्यांचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला काय फायदा होतो त्याच्यामध्ये. तर शेतकऱ्याला ह्याच्यामध्ये बराच फायदा होणार आहे की शेतकऱ्याला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्याकडून वेगवेगळ्या सबसिडीज मिळतात त्यांना. आणि ह्या सबसिडीज पूर्वी म्हणजे काय होतं की व्हॅल्युएशनच्या कायद्यामध्ये जे सबसिडी असायच्या त्या सबसिडीवरती त्यांना म्हणजे कर भरावा लागायचा जो माल विकणार आहे त्याला. पण ह्याच्यामध्ये आता स्पष्टपणे असं सांगितलं की शेतकऱ्यांचे सबसिडीज वगैरे द्यायचे आहेत त्याच्यावरती ते समजा 100 रुपये जर असेल किंमत आणि 15 रुपये सबसिडी जर असेल तर त्यांना 85 वरती रुपयेच म्हणजे त्यांना टॅक्स भरावा लागेल. त्याच्यामुळे 15 रुपयावरचा जो टॅक्स आहे भरायला लागायचा तो आता भरायला लागणार नाही. त्याच्यामुळे त्यांना वस्तू स्वस्त मिळणार आहेत. दुसरी गोष्ट, आता उदाहरण घ्यायचं फर्टिलायझरचं दुकान आहे तर पूर्वी कसं व्हायचं की फर्टिलायझर दुकान आहे म्हटलं तर त्याला वेगवेगळे इनपुट्स वापरावे लागतात. म्हणजे दुकानाचं भाडं असेल, परत टेलिफोन बिल असेल, मोबाईल बिल असेल किंवा आणखीन त्याला जे लागणारे वस्तू लागतात म्हणजे ते दुकान चालवण्यासाठी आणि त्याच्यावरती त्याला टॅक्स भरावा लागायचा. तो टॅक्स आता त्याला इनपुट म्हणून मिळेल. त्याच्यामुळे तो युरिया म्हणा किंवा आणखी DAP म्हणा हे तो स्वस्त विकू शकतो इनपुट क्रेडिट मिळाल्यामुळे. कारण त्याचं म्हणजे धाडस वाढेल की बाबा स्वस्त जरी थोडं स्वस्त केलं तरी काय तो नुकसानी देणार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हे स्वस्त मिळेल. कीटकनाशक वगैरे स्वस्त मिळेल. त्यात एकच महत्वाचं आहे, जर समजा मी शेतकरी आहे आणि मी जर माल प्रोड्यूस करून जर मी विकत असेल तर माझ्यावरती कुठलाही टॅक्स येणार नाही.
पण समजा माझी शेती जर मी कॉन्ट्रॅक्टवरती कोणाला दिली, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जर केली, तर त्याच्यावर मात्र एक नाही म्हणजे तुम्हाला जीएसटी भरावा लागेल. म्हणजे हा एक महत्वाचा तो फरक आहे. बदल आहे. आपला एक पुढचा एक फोन घेऊया. अमर पाटील आपल्याशी बोलतात कोल्हापूरवरून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. बोला. हा मॅडम माझं आता नियोजन आहे की घर बांधायचं, तर जीएसटी मध्ये मला याचा काय फायदा किंवा तोटा होऊ शकतो? बरं. अमरजीने एक प्रश्न विचारला होता की त्यांनी घर बांधायचं जे एक नियोजन केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांना काय फायदा होऊ शकतो किंवा काय परिणाम होऊ शकतो, थोडक्यात काय सांगाल त्यांना? अमरजीने हे क्लिअर केलेलं नाही ते घर स्वतः बांधणार आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टरकडनं बांधून घेणार आहेत, तर त्याप्रमाणे मला उत्तर देता येईल. बरं. आपला एक पुढचा फोन घेऊया. प्रतिभा कुलकर्णी पुण्यावरून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा, नमस्कार, बोला. महाराष्ट्र बँकेकडून मेसेज आलेला आहे की जीएसटी सुरू झालं की 15% सर्व्हिस टॅक्स बसेल. जीएसटी सुरू कशावर? पण सर्व्हिस टॅक्स बसेल असा त्यांचा मेसेज आहे. कशावर आहे असं काही लिहिलेलं नाहीये, असं लिहिलेलं नाहीये त्याच्यामध्ये. बरं, धन्यवाद प्रतिभाजी. मॅडम काय सांगाल की असं म्हणजे मला असं वाटतं की आता ही जी माध्यमं आहेत किंवा आपल्याला बरेचसे व्हॉट्सअपवर मेसेज किंवा अशी बरीचशी माहिती येत असते, जसं त्यांनाही कोणीतरी माहिती दिली असेल की 15% टॅक्स बसणार, पण असं एक लोकांमध्येही त्याच्यामुळे बराचसा गोंधळ निर्माण होतो. काय सांगाल? नाही, आता याच्यात कसं आहे, या कायद्यात आपल्याकडे वस्तूची विक्री आणि सेवेचा पुरवठा म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेस एकत्र करून हा टॅक्स आला आहे. त्यामुळे याच्यात पूर्वी जे शेड्यूल होतं ते फक्त वस्तूवरच्या कराच्या दराचं होतं. आता याच्यात सर्व्हिसेस सुद्धा ऍड केलेल्या आहेत. तर इन्शुरन्स कंपन्या, बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स या ज्या म्हणजे HDFC म्हणा किंवा हे जे म्युच्युअल फंड हे सगळे जे आहेत त्यांच्या हे कंपन्या ज्या सेवा पुरवतात याच्यावर सुद्धा टॅक्स आलेला आहे आणि ते शेड्यूल आहे. म्हणजे कुणाच्या सर्व्हिसेसवर किती टॅक्स आहे याचं आपल्याला मोठं एक शेड्यूल दिलेलं आहे. तर त्या शेड्यूलनुसार त्या सर्व्हिसेसवर किती जो काही टॅक्स असेल तर तो टॅक्स आता इथून लागू होणार आहे. म्हणजे त्यात काही हे नाहीये, जो काही टॅक्स लावला असेल सेवांवर त्याच्यानुसार तो आपल्याला बंधनकारक आहे. सर, मला तुमच्याकडे यायचं की जीएसटी मध्ये खरं तर रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी कोणाला बंधनकारक आहे? अच्छा, याच्यामध्ये मॅडम असं आहे, जो मूळचेच टॅक्स पेअर आहेत, सर्व्हिस टॅक्स किंवा सेंट्रल एक्साइज ड्युटी भरणारे किंवा वॅट भरणारे, फक्त 20 लाखाचा ज्याचा टर्नओव्हर आहे म्हणजे पूर्ण त्याचा उलाढाल, त्यांना हे म्हणजे रजिस्ट्रेशन घ्यावं लागणार नाही. पण बाकीच्या लोकांना 20 लाखाच्या पुढे जे आहेत त्यांना घ्यावं लागेल. याच्यामध्ये जे आता सध्याचे जे टॅक्स पेअर आहेत ते त्यांना घ्यावं लागेल. त्याचप्रमाणे ट्रेडर्स जे आहेत आता साधारणतः ज्याचा 20 ते 75 लाखाच्या आत ज्यांचा टर्नओव्हर आहे त्यांना पण हे घ्यावं लागेल. परत कॅज्युअल टॅक्स पेअर्स म्हणजे ज्याचा की नाही भारतामध्ये स्वतःचं ऑफिस नाही आहे आणि ते सेवा कधी कधी पुरवतात ऑकेजनली, तर त्यांना पण घ्यावं लागेल. आणि नॉन रेसिडेंट्स टॅक्स पेअर म्हणजे तो फॉरेनचा माणूस आहे, म्हणजे अनिवासी आहे आणि भारतामध्ये तो कधीतरी सर्व्हिस म्हणजे सेवा किंवा गुड्स सेवा किंवा वस्तू पुरवठा करतो, त्यावेळी त्यांना घ्यावा लागेल. आणि त्याचप्रमाणे आता नवीन संकल्पना आलेली आहे, जे ई कॉमर्स करणारे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ ॲमेझॉन, स्नॅपडील वगैरे, हे पूर्वी आपल्या टॅक्स नेटमध्ये नव्हते, त्याच्यामुळे त्यांना ते आणलेलं आहे आणि त्यांना पण ते घ्यावं लागेल. परत जे ISD म्हणतो आपण म्हणजे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, त्यांना पण घ्यावं. म्हणजे हे ह्यांचं काम असं आहे की ते सप्लाय माल परचेस करतात आणि परत दुसऱ्याने देतात आणि त्याच्यामध्ये ते इनपुट टॅक्स क्रेडिट घेणार परत त्यांना दुसऱ्याने द्या, म्हणून त्यांना पण ISD वाल्यांना पण घ्यावं लागेल. त्याचप्रमाणे ऑनलाईन जे काम करतात त्यांना पण रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल आणि त्यांना पण ते टॅक्स भरावं लागेल. परत ई ऑपरेटर म्हणून आहेत, ही एक संकल्पना आहे, त्यांना पण टॅक्स घ्यावं लागेल, म्हणजे त्यांना पण रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल आणि भरावं लागेल. अगदी खरं आहे मॅडम. खरं तर ह्याच्यामध्ये व्यापारी वर्ग हा खूप महत्वाचा आहे. आता ही जी एकच कर प्रणाली लागू होते त्याच्यामध्ये मग व्यापारी किंवा ग्राहक यांच्यासाठी हा कायदा कसा महत्वाचा आहे किंवा काय फायदेशीर आहे, अजून थोडं विस्तृतपणे काय सांगाल? नाही, आता व्यापाऱ्यांसाठी बदल मोठा झालेला आहे की त्यांना पूर्ण देशभर एकच टॅक्स लागू होणार आहे. तर वेगवेगळ्या राज्यात जे कराचे दर वेगवेगळे असायचे, म्हणजे माल आज महाराष्ट्रात विकायचा झाला तर समजा 12.5%, मध्य प्रदेशला विकायचा तर 15%, अजून कुठे तामिळनाडूला विकायचा तर 18%, तऱ्हेतऱ्हेचे दर होते. आता त्यांना देशभर जी मगाशी पाटील साहेबांनी सांगितलं की एकच बाजारपेठ, पूर्ण देशात बाजारपेठ एकच कराचा दर, म्हणजे थोडक्यात कसं आहे की देशभरात
कुठेही खरेदी आणि कुठेही विक्री आज माणूस देशातल्या कुठल्याही गावात बसून करू शकतो. त्याला प्रत्येक राज्यातला कर बघणं किंवा तिथलं डिपार्टमेंट कोण आहे, तिथले अधिकारी कोण आहेत हे सगळं करणं, तिथली वेगळी वेगळी रिटर्न भरणं, हा सगळा त्रास वाचला. पूर्ण देशासाठी त्याच्याकडे आज पॅन इन्कम टॅक्सचं जे पॅन कार्ड आहे त्या बेसवर आज त्याला जीएसटीचा नंबर मिळणार आहे आणि हा नंबर त्याचा पूर्ण देशासाठी एकच नंबर आहे. सर्व व्यापाऱ्यांना ही सोय आहे. दुसरं म्हणजे करावर कर जो कॅस्केडिंग इफेक्ट आपण म्हणतो की सेंट्रल एक्साईज ड्युटी जी पूर्वी व्यापाऱ्यांनी भरलेली होती त्याच्यावर त्याला बेनिफिट मिळत नव्हता. म्हणजे 100 रुपयाच्या वर एक्साईज लागला 16% समजा, तर 116वर पुन्हा टॅक्स लागत होता आणि त्याला वजावट मिळत नव्हती. तर आज तो टॅक्सचा त्याला बेनिफिट मिळणार आहे, तो त्याला परत मिळणार आहे. तर ही सगळी चेन जी आहे त्यांची, तर शेवटच्या कन्झ्युमरपर्यंत मधले जे टॅक्सेस आहेत हे सगळे कमी कमी होत जाणार आहेत आणि शेवटी फक्त कन्झ्युमरकडनं हा टॅक्स गोळा होणार आहे. तर मधली जी सगळी चेन आहे, डिस्ट्रीब्युशन चेन म्हणतो, त्या सगळ्यांना हे सोपं जाणार आहे. आणि मुख्य याचं वैशिष्ट्य असं आहे की ही सगळी आम्ही ह्याला टेक्नॉलॉजी ड्रिव्हन ऍक्ट म्हणतोय. अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीवर हा कायदा सगळा बेस आहे. एकदा फक्त पहिल्यांदा ही सगळी सिस्टीम माहिती करून घेणं गरजेचं आहे व्यापाऱ्यांसाठी. थोडंसं वेगळ्या पद्धतीने याचं रजिस्ट्रेशन आहे किंवा रिटर्न भरण्याची पद्धत आहे, पण एकदा हे माहिती करून घेतलं तर पुढे त्याला पूर्ण व्यवसाय जोपर्यंत तो करतो तोपर्यंत त्याला ह्याच्यात कुठलाही त्रास नाहीये. अगदी खरं. म्हणजे फक्त ही माहिती करून घेणं सुरुवातीला महत्वाची. आपली चर्चाशी पुढे चालू ठेवूया. आपण आपले हे दोन जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करतच आहोत, पण डायलआउटद्वारे अजून एक तज्ज्ञ आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आपल्याबरोबर आहेत श्रीमती विशाखा बोरसे, विक्रीकर विभाग मुंबई येथे विक्रीकर उपायुक्त या पदावर त्या कार्यरत आहेत. नमस्कार विशाखा मॅडम, सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. खरं तर वस्तू आणि सेवा कर जीएसटी संकलनातील एक क्रांतिकारी पाऊल म्हणजे 1 जुलैपासून हा जो कायदा लागू होणार आहे त्या विषयावर आपण चर्चा करत आहोत. लोकांच्या मनात अनेक प्रश्न संभ्रम असतात, ते दूर करायचा प्रयत्न करत आहोत. खरं तर हा व्यापारी वर्गासाठी एक महत्वाचा कायदा आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्यांच्यासाठी फाईल रिटर्न करण्यासाठी काही तरतुदी केलेल्या आहेत, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हा, आता जीएसटी मध्ये तरतूद अशी आहे की जीएसटीआर 1, 2, 3 असे 3 रिटर्न्स फाईल करायचे आहेत 1 जुलैपासून, म्हणजे प्रत्येक महिन्याकरता. पण नवीनच कायदा आहे आणि लोकांच्या मनात जरा भीती आहे आणि म्हणून जीएसटी मध्ये काही खास एक तरतूद केलेली आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्याकरता जे रिटर्न्स फाईल करायचे आहे त्याची एक सवलत देण्यात आली आहे. म्हणजे ह्या दोन्ही महिन्याचे एरवी त्यांना 1, 2, 3 असे फाईल करावे लागणार होते, तर त्यांना आता फॉर्म 3B मध्ये एक रिटर्न फाईल करायचे आहे. म्हणजे जुलै महिन्यासाठी फॉर्म 3Bचं रिटर्न त्यांना ऑगस्ट 20ला फाईल करायचं आहे आणि ऑगस्ट महिन्यासाठी त्यांना सप्टेंबर 20 पर्यंत फॉर्म 3B हा फाईल करायचा आहे. आणि हा फॉर्म 3B एकदम सोप्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना त्यांचे आउटवर्ड सप्लाईज आणि इनवर्ड सप्लाईज हे 2 डिटेल्स द्यायचे आहेत आणि आपली लायबिलिटी द्यायची आहे आणि आपला आयटीसी जो त्यांना आयटीसी नेया आहे तो त्यांना द्यायचा आहे. आणि याकरता डिपार्टमेंट ऑफ सेल्स टॅक्स ह्यांनी एक खास अशी सोय केलेली आहे की फॉर्म 3B साठी छोट्या व्यापाऱ्यांसाठी एक ऑफलाईन युटिलिटी पण आम्ही अवेलेबल करून देणार आहोत. म्हणजे आमची जी वेबसाईट आहे त्यावर युटिलिटी अवेलेबल असेल आणि छोटे व्यापारी ती युटिलिटी वापरून फॉर्म 3B मध्ये रिटर्न फाईल करू शकतील. आणि ही तरतूद फक्त जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याकरताच आहे. बरं, म्हणजे जुलै किंवा ऑगस्ट नंतर मात्र त्यांना जे रेग्युलर पद्धत आहे त्यानुसार फाईल करायचंय. 2 महिने याकरता की त्यांना सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, थोडे इश्यूज येऊ शकतात, त्याकरता ही सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजे एरवी त्यांना जुलैचं जे रिटर्न आहे ते त्यांना पुढच्या 10 म्हणजे ऑगस्टच्या 10 तारखेपासूनच त्यांना जीएसटीआर 1 फाईल करावा लागणार होता. त्याऐवजी ऑगस्ट 20 पर्यंत फॉर्म 3Bचं रिटर्न फाईल केलं तरी चालेल. त्यांना थोडीशी ती सवलत देण्यात आली आहे. सवलत देण्यात आलेली आहे. अगदी खरं. विशाखा मॅडम, अनेक व्यापारी वर्ग किंवा सर्वसामान्य लोकांच्या मनात याविषयी जो संभ्रम किंवा काय आहे तर त्याच्यासाठी थोडं जनजागृतीसाठी काय पावलं उचललीत सरकारने? जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात पावले, कारण लोकांच्या मनात कसं नवीन कायदा आहे म्हणून भीती आहे, काही गैरसमज आहेत आणि त्यांना काही त्यांच्या शंका पण आहे. तर त्याचं या सगळ्या गोष्टींचं निरसन व्हावं म्हणून काही विशेष पावलं उचललेली आहेत. त्यात पहिलं म्हणजे वेगवेगळे पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन्स घेतलेले होते. म्हणजे आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी साधारण 300-350 असोसिएशन्स बरोबर
मीटिंग झालेले आहेत वेगवेगळ्या असोसिएशन बरोबर, आणि समोरासमोर इंटरॅक्शन करून त्यांचे जे काही इश्यू असतील त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबरोबर एक विशेष पाऊल म्हणजे महाराष्ट्रभर सेल्स टॅक्सचे 41 लोकेशन्स आहेत. ते 41 लोकेशन्सला हेल्प डेस्क म्हणजे त्याला आम्ही जीएसटी सुविधा केंद्र असं म्हणतोय. जीएसटी सुविधा केंद्र यांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या 41 लोकेशनमध्ये लोकांकरता अशी मदत देण्यात आलेली आहे की त्यांना आता जीएसटी मध्ये इमिजिएटली लवकर जे लोकांना लागेल ते म्हणजे नवीन नोंदणी, नव्याने त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल जे व्यापारी आधी नोंदीत नव्हते. तर त्यांना नवीन नोंदणी करण्याकरता हे हेल्प डेस्क वरती काही खास त्यांना मदत देण्यात येणार आहे. म्हणजे जर व्यापारी तिथे जाऊन त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे नीट दिले तर त्यांना डॉक्युमेंट्स अपलोड करण्याकरता आणि त्यांचे ऍप्लिकेशन्स फाईल करण्याकरता मदत दिली जाईल या हेल्प डेस्क वरती. आणि असे 41 ठिकाणी 41 लोकेशन्स जे आहे तिथे हे सुविधा केंद्र केलेले आहेत. आणि पुन्हा आत्ताच आमचे जे वेबसाईट आहे mahavat.gov.in तिथे आम्ही जे 41 लोकेशनला जे हेल्प डेस्क स्थापन केलेले आहेत त्यांचे फोन नंबर्स पण दिलेले आहेत. एक जीएसटीचा एक खास टोल फ्री नंबर पण तिथे दाखवण्यात आलेला आहे आणि 2 स्पेशल ईमेल आयडीज पण ओपन करण्यात आलेले आहेत. त्या 2 ईमेल आयडी वरती एका ईमेल आयडी वरती त्यांना नवीन नोंदणी करताना जे काय त्यांचे क्वेरीज असतील ते त्या ईमेल आयडीवर त्यांनी टाकलं तर त्यांना मदत दिली जाईल. आणि दुसरा ईमेल आयडी आहे तर जीएसटी कायद्यासंदर्भात त्यांच्या काही क्वेरी असतील दुसऱ्या ईमेल आयडी वरती ते आपली क्वेरी विचारू शकतात. तर अशी ही खास पब्लिक अवेअरनेस कॅम्पेनचा भाग म्हणून ह्या 2-3 गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. अगदी खरं. आपल्याबरोबर चित्रा कुलकर्णी मॅडमही आहेत. मॅडम तुम्ही काय म्हणजे त्याच्यावर एखादं तुमचं मत द्याल की एक नवीन नोंदणी ही सुद्धा एक महत्त्वाची आहे आणि लोकांमध्ये अवेअरनेस करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात प्रयत्नही केले जात आहेत. नाही, आता मी मुख्यतः नाशिकला काम करते त्यामुळे माझ्याकडे एक 8-9 जिल्हे येतात. तर ग्रामीण भागात याचा गरज जास्त वाटते कारण आपल्या मोठे जी शहरं आहेत मुंबई आहे, पुणे आहे, इथे हे व्यापारी जे आहे ते स्वतः त्यांच्याकडे सगळी यंत्रणा असते, त्यांच्यासाठी कन्सल्टंट असतो, त्यांच्याकडे आधुनिक सॉफ्टवेअर असतं. पण ग्रामीण भागात लोकांना पुष्कळ अडचण आहे आणि त्यासाठी आम्ही अक्षरशः म्हणजे आमच्या ऑफिसमधले अधिकाऱ्यांचे असे ग्रुप करून प्रत्येक तालुक्याला जाऊन प्रत्येक वेगवेगळ्या ट्रेडर्सची वेगवेगळ्या व्यावसायिक म्हणजे आता कापड व्यापारी असतील, धान्य व्यापारी असतील, औषध डीलर्स असतील असे संघटना करून सुद्धा हे घेतलेत, कॅम्प घेतलेत. आणि जी काही अडचण असेल आमच्या प्रत्येक लोकेशनला जसं आता बोरसे मॅडमनी सांगितलं की हे फक्त म्हणजे वरून सांगायची जाहिरातीपुरतं नाहीये पण ही प्रत्यक्ष अतिशय लोक म्हणजे रात्रंदिवस याच्यासाठी काम करतात. मोबाईल नंबर लोकांनी आपापले पर्सनल दिलेले आहेत अधिकाऱ्यांनी. कोणाचाही कधीही फोन आला तर लोक त्याला मदत करतात. ऑफिसला आम्ही बोलवतो, कागदपत्र स्कॅन करून देतो, अपलोड करून देतो, नंबर त्याला मिळेपर्यंत आम्ही प्रयत्न करतोय. म्हणजे गेले हे 3 महिने आमची खूप मोठ्या प्रमाणावर मोहीम चालली आणि सर्व प्रयत्न चाललेत. म्हणजे कुठेही आम्ही कमी नाही पडत आहोत मदत करण्यात. अगदी खरं आहे. जसं चित्रा मॅडमने सांगितलं की कुठेही कमी पडत नाही आहे. जसं विशाखा मॅडम तुम्ही सांगितलं की लोकांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं. ईमेल आयडीज आणि हेल्प डेस्क नंबरही दिलेले आहेत. मॅडम तुम्ही आम्हाला ही जी माहिती दिली आणि हे जे मार्गदर्शन केलं आमच्याबरोबर या कार्यक्रमाद्वारे जॉईन झाला त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. मॅडम खरं तर खूप महत्त्वाचा असा मुद्दा आहे की याच्यामध्ये आपण बघतोय की काय काय बदल होत आहेत आणि ते बदल कशा प्रकारे आपण स्वीकारले पाहिजेत. या नवीन कायद्यात स्थानांतरित होताना व्यापाऱ्यांनी सुद्धा काय तयारी करणं आवश्यक आहे. पुन्हा मी ह्याच्यात आता मगाशी आपलं जे बोलणं झालं की आम्ही हे म्हणतोय की हा टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कायदा आहे. तर ह्याच्यात सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट म्हणजे अशी आहे की कॉम्प्युटर वापरायला शिकणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ह्याचा कोणी कंटाळाच करू नये. कारण याच्यात जो स्वतः मालक आहे किंवा जो भागीदार आहे, डायरेक्टर आहे, यांना या जीएसटी कायद्याखाली एनरोलमेंट घेताना एक ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एका व्यक्तीचं नाव द्यायचंय. मग तो स्वतः असेल, अजून कोणी त्यांच्याकडचा मॅनेजर असेल, काय असेल. पण जे पुढे सगळे मेसेज येणार आहेत, नोटिसा येणार आहेत, मेल येणार आहेत, ऑफिशियल जे पत्रव्यवहार डिपार्टमेंटकडनं होणार आहे तो सगळा त्यांना त्या माणसाच्या नावावर आणि मेलवर होणार आहे. आणि हे क्रमांक घेताना सुद्धा पॅन कार्ड, आधार कार्ड असणं हे सगळं कंपल्सरी आहे. आणि ओटीपी येणारे मोबाईल नंबर त्यांना बरोबर द्यायचे. म्हणजे हे सगळी टेक्नॉलॉजी जी आधुनिक आहे ना ही सगळ्यांनी वापरायला शिकणं हे ह्याचं पहिलं बेसिक काम आहे. आणि आपल्याकडचा म्हणजे व्यापाऱ्यांकडचा जो स्टाफ असेल तर त्याला हे सगळं समजावून सांगणं, रिटर्न्स भरण्याच्या पद्धती समजावून सांगणं हे करणं गरजेचं आहे. कारण त्याच्याशिवाय तुम्ही याच्यात पुढे जाऊ शकत नाही.
तर ट्रान्झिशन मधली पहिली गोष्ट ही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जुन्या कायद्याखाली जे त्यांचं काम पेंडिंग राहिलं असेल, उदाहरणार्थ वॅट कायद्याखालची रिटर्न्स भरायची राहिली असतील तर ती लगेच भरून घ्यायची अप टू डेट. त्याच्यात तुम्ही जर सेट ऑफ जो पाहिजे असेल तुम्हाला क्लेम केलात तरच तुम्हाला पुढच्या कायद्यात तो मिळणार आहे. ह्या ज्यासाठी अटी घातलेल्या आहेत ह्या बघायची गरज आहे. स्टॉकमध्ये जो माल असेल तर त्याचं व्हॅल्युएशन करायला लागणार आहे, अकाउंट्स क्लोज करून घ्यायला लागणार आहेत. त्यांची म्हणजे ज्यांच्याकडून ते माल आणतात किंवा ज्यांना माल विकतात दोन्ही बाजूला जीएसटीएनचा नंबर पुढे घालणं कंपल्सरी आहे. म्हणजे आता जे इथून पुढे ते बिलं करतील जुलै महिन्यात तर त्याच्यात ज्या कोणाला ते माल विकतायत त्याचा नंबर सुद्धा त्यांना कंपल्सरी घालायचा आहे. तर त्यांना ज्या कोणाला माल विकायचा आहे त्यांच्याकडनं जीएसटीएनचे त्यांचे नंबर गोळा करणं किंवा प्रोव्हिजनल आयडी गोळा करणं आणि स्वतःचा नंबर त्यांच्या सप्लायर्सना देणं ही तयारीच आहे, ही पण करून ठेवायला लागणार आहे. त्याच्यानंतर HSN कोड एक संकल्पना ह्याच्यात नवीन आणली की आपल्याला डिजिटमध्ये घालायचे. ते शेड्यूल जे आहे त्याला प्रत्येकाला कोडिंग केलेलं आहे, जी एक्साईजमध्ये पूर्वी होती, कस्टममध्ये होती, आमच्याकडे सेल्स टॅक्समध्ये काही वस्तूंसाठी होती. पण आता आपली वस्तू कुठल्या कोडमध्ये येते हे कोड शोधून ठेवणं, कारण ते बिलावर छापायचेत. तर ही सगळी पूर्वतयारी म्हणेन मी. हे सगळं करणं आवश्यक आहे नवीन कायद्याखाली जाताना, कारण ही सगळे कागदपत्र तुमच्याकडे जर रेडी असतील व्यापाऱ्यांकडे तरच ते पुढे हे सगळं पटपट करू शकणार आहेत टाइम लिमिटमध्ये. अगदी खरं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की महत्वाच्या गोष्टी आता ज्या तुम्ही सांगितल्या की त्या दिसायला जरी छोट्या छोट्या दिसत असल्या तरी प्रत्येक व्यापारी आणि त्याचं अनुकरण करणं किंवा त्या म्हणजे आपल्या याच्यामध्ये अंमलात आणणं हे खूप महत्वाचं आहे. सर तुम्ही काय सांगाल की जसं मगाशी तुम्ही सांगत होता की वस्तू आणि सेवा म्हणजे एक अनरजिस्टर असेल तर पुरवठादाराकडून जर आपण काही घेतलं तर जो खरेदीदार आहे किंवा बायर आहे त्याच्यावर त्याचा काय परिणाम होतो? जसं मॅडमने सांगितलं तसं पूर्वतयारी म्हणून ह्या जे ट्रेडेड असतील, मॅन्युफॅक्चरर असतील ह्यांनी मागच्या 6 महिन्यातली सगळी रिटर्न पूर्ण भरली पाहिजेत. परत 30 जूनला जो काय माल शिल्लक असेल त्यांच्याकडे मॅन्युफॅक्चर्ड आयटम असेल, ट्रेडिंगचा असेल, सगळा असेल ह्याचा स्टॉक त्यांना घ्यायला पाहिजे. आणि कारण ह्याचा फायदा असा होणार आहे पुढं की त्याच्यावरचा जो क्रेडिट आहे त्याचे इनपुट क्रेडिट आहे ते त्यांना मिळणार आहे. ते पुढच्या 3 महिन्याच्या त्यांना सगळं ते द्यायचं आहे, सगळं डिटेल्स, आणि त्याप्रमाणे त्यांना मिळेल. जे म्हणजे स्टॉक जो फिनिश गुड्स असेल, रॉ मटेरियल असेल आणि की नाही सेमी फिनिश गुड असतील तर ह्या सगळ्यावरती त्यांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे समजा एखादा अनरजिस्टर्ड असेल आत्ता सध्या, पण तो आत्ता नंतर तो रजिस्टर्ड होणार आहे तर त्याला पण ह्या कायद्यामध्ये बेनिफिट दिलेला आहे की साधारणतः त्याकडे म्हणजे रॉ मटेरियल किंवा जर काय असतील ते 9% पुढचे जर असतील रेटचे, म्हणजे एक्झिस्टिंग लॉमध्ये म्हणजे एक्साईज असेल किंवा आणि काय असेल 9% पुढचे जर असतील तर त्याच्यामध्ये 60% क्रेडिट त्यांना घेता येईल. म्हणजे जर इन्व्हॉइस नसेल त्यांच्याकडे एक्साईज वाला किंवा टॅक्स पेड नसेल तर. आणि जे 9% आतले असतील त्याच्यामध्ये त्यांना 40% वापरता येईल. आणि जे ISD टाईपचे म्हणजे असतात त्याच्यामध्ये त्यांना 30% क्रेडिट मिळेल. त्यामुळे त्यांनी जर आत्ता व्यवस्थित तयारी जर केली तर ह्या सगळ्याचे त्यांना क्रेडिट मिळेल आणि तो त्यांना फायदा होईल. आणि पुढच्या जे त्यांचे वस्तू विकायच्या आहेत ते स्वस्त दरामध्ये विकू शकतात आणि ते भरताना त्यांना क्रेडिट वापरता येतं. दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणाल ते अनरजिस्टर्ड जे म्हणजे टॅक्स पेअर्स आहेत, म्हणजे साधारणतः आपण म्हणू की 20 लाखाच्या आत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही. तर ह्यांच्या बाबतीत काय होईल, त्या माणसाकडून ज्यावेळी जो रजिस्टर्ड माणूस आहे त्याने जर माल विकत घेतला किंवा सेवा खरेदी केली तर त्या केसमध्ये गव्हर्नमेंटने असं कायदा केलेला आहे की जो टॅक्स असतो म्हणजे रेग्युलर वस्तूवरती किंवा अशावरती तेवढा टॅक्स हा खरेदी करणाऱ्या वेळेला भरावा लागेल. तर त्याच्यामुळे की नाही ह्याचा एक बेनिफिट ह्या कायद्याचा असा आहे, जे अनरजिस्टर्ड आहेत त्यांना जर असं जर तर जो परचेस करणार आहे तो त्यांना कंपेल करेल की बाबा तुम्ही रजिस्ट्रेशन घ्या तरच मला फायदा होणार आहे आणि तरच मला ते स्वस्तात पडणार आहे आणि पुढे मला विकायला स्वस्तात सुद्धा पडणार आहे आणि ते मला प्रोडक्शन कॉस्ट कमी होऊ शकते. त्याच्यामुळे हा एक बेनिफिट आहे की अनरजिस्टर्ड सगळे लोक नेटमध्ये येतील. दुसरी गोष्ट अजून रिव्हर्स कायदा म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल GTM होतो आपण जे म्हणजे ट्रान्सपोर्टर्स, तर ट्रान्सपोर्टर प्रत्येक ट्रकवाला की नाही म्हणजे तो काय टॅक्स भरू शकणार नाहीये. एवढ्यासाठी गव्हर्नमेंटनं पूर्वी सर्व्हिस टॅक्समध्ये पण आणि तीच संकल्पना पुढे आता घेतलेली आहे जीएसटीमध्ये की समजा मी ट्रक म्हणजे जर ट्रकचं जर सेवा घेतली किंवा ट्रान्सपोर्टची सेवा घेतली तर तो ट्रक ओनर भरणार नाहीये टॅक्स, पण जे एजन्सी असेल त्यांनी रिव्हर्स कायद्यामध्ये तो टॅक्स भरायचा आहे. अर्थात त्याचा त्यांना पुढे म्हणजे क्रेडिट पण मिळणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण नोंदणी जी म्हणतोय, नोंदणी करणं किंवा रजिस्ट्रेशन करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणूनच मी मगाशी सुरुवातीला म्हटलं की टॅक्स नेट म्हणजे टॅक्स नेट म्हणजे बेस वाढणार आहे. तर का बेस वाढतो
तर समजा 100 आता फॉर एक्झाम्पल व्हेकल मॅन्युफॅक्चरर आहे, मोटर ट्रक मॅन्युफॅक्चरर आहे आणि त्याच्याकडे म्हणजे 10,000 म्हणजे वेंडर्स आहे, त्यातले 9,000 वेंडर्स आहेत की ते रजिस्ट्रेशनवाले आहेत आणि 1,000 आहेत ते अनरजिस्टर्ड आहेत. तर त्या सरळ करतील की बाबा सरळ तर त्यांना सांगतील तुम्ही जर की मला माल सप्लाय करणार असाल तर तुम्ही 1,000 जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना तुम्ही रजिस्ट्रेशन घ्या, तर तुम्हाला पण त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा मिळेल आणि आम्हाला पण मिळेल. म्हणजे अशा पद्धतीने दोघांकडून रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे. आणि मेन हा म्हणजे जीएसटीचा हाच फायदा आहे की असं समजायला हरकत नाही आहे की प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल आणि स्वस्तही वाढेल असं सध्या तरी गृहीत धरतो आपण. अगदी करा. आपण एक फोन घेऊया. प्रेमानंद दौंड आपल्याशी बोलतायत मुंबईवरून. नमस्कार. नमस्कार. हॅलो, मला असं विचारायचं आहे जीएसटी हा रिअल इस्टेटला पण लागू आहे का? आणि आम्ही काही फ्लॅट घेतले आहेत विकत, तर त्याचं काही पेमेंट झालेलं राहिलेल्या पेमेंटवरती जीएसटी लागू होईल का? धन्यवाद प्रेमानंदजी. मॅडम काय सांगू शकाल त्यांना थोडक्यात अगदी की रिअल इस्टेटसाठी सुद्धा हा कायदा लागू होणार आहे? रिअल इस्टेटचा विषय असा आहे की जमिनीची विक्री किंवा संपूर्ण रेडी पोझिशन बिल्डिंग याच्यावर जीएसटी नाहीये, पण पार्शल फ्लॅट जर बांधलेले असतील म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन जर विकले तर त्याच्यावर जीएसटी लागू आहे. फक्त त्याच्यावर थोडा आता रेट स्ट्रक्चर बदललंय. म्हणजे वॅटमध्ये आम्ही त्यांना कॉम्पोजिशन दिला होता बिल्डर्सना, 1% टॅक्स होता त्यांना सेल अग्रीमेंटवर, पण आता हे कॉम्पोजिशन खाली बिल्डर नवीन कायद्यात नाहीयेत. त्यांना म्हणजे खरेदीवरचं रॉ मटेरियल जे काही असेल त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचंय. आता त्याची सेल अग्रीमेंट कधी म्हणजे जीएसटी येण्यापूर्वीचं अग्रीमेंट आहे का नंतरचं अग्रीमेंट आहे हे कसं आहे की प्रत्येक केस बघून आपल्याला उत्तर देता येतं. म्हणजे असं मला याच्यात सरसकट यांना उत्तर आता इथे देता नाही येणार, कारण प्रत्येक केस याच्यात वेगळी होते आणि बिल्डरची ही अतिशय कॉम्प्लिकेटेड कर रचना आहे. म्हणजे पूर्वी पण होती ना आज पण आहे, तर थोडंसं याला असं लगेच उत्तर देणं थोडंसं अवघड जाईल. पण जमीन आणि पूर्ण झालेली बिल्डिंग ह्याच्यावर कर नाहीये. पार्शल अंडर कन्स्ट्रक्शन ह्याला टॅक्स आहे. फक्त आता थोडंसं सविस्तर त्यांनी नंतर विचारावं तर आम्ही उत्तर देऊ शकतो. सर मला तुमच्याकडे यायचंय की जीएसटी मध्ये किती कोणत्या प्रकारची जे रिटर्न्स सादर करावी लागणार आहेत ते थोडक्यात काय सांगाल? साधारणतः म्हणजे मेन रिटर्न्स आहेत ते 3 किंवा 4 आहे. म्हणजे जो सप्लायर आहे तर किंवा माल तयार करणार आहे किंवा ट्रेडर्स विकणार आहे त्यांना दर महिन्याच्या म्हणजे पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला जीएसटीआरएन 1 भरायचा आहे. त्याच्यामध्ये जो माल त्यांनी म्हणजे सप्लाय केला दुसऱ्याला त्या सप्लायचे सगळे डिटेल्स म्हणजे फॉर एक्झाम्पल इनवाइस नंबर असेल, त्याचे डिस्क्रिप्शन असेल, एचएसएन नंबर असेल, त्याचे व्हॅल्यू असेल, त्याच्यावर टॅक्स काय आला तो भरला तो देण्यात येईल आणि हे सगळं ऑटोमॅटिकली जीएसटीएनआर जे पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये भरावं लागेल. आता प्रश्न असा येतो की जर त्याच्याकडे 2,000 किंवा 3,000 इन्व्हॉइस असेल तर काय करायचं? शेवटच्या 10 तारखेला भरता येणार नाही त्यांना, म्हणजे खूप गडबड होईल. त्यासाठी पहिल्यापासूनच असं ठरवायला पाहिजे की साधारणतः प्रत्येक 5 ते 10 दिवसांना जर सगळी इन्फॉर्मेशन भरायला चालू केली म्हणजे ऑफलाईनमध्ये तर म्हणजे ते 10 तारखेला पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला ते अपलोड करू शकतात. ह्याचा फायदा पुढे असं होईल की हे सगळे जे अपलोड केलेले आहे आता तर पुढच्या 13 तारखेला त्यांना 15 तारखेला एक दुसरे जीएसटीएन R2 म्हणून करायचं असतं. त्याच्यामध्ये हे ऑटो पॉप्युलेटेड आहे. म्हणजे जीएसटीएन 1 मध्ये जे रिटर्न 1 मध्ये जेवढी सगळी इन्फॉर्मेशन भरली हे ऑटोमॅटिकली त्याच्यावरती येईल म्हणजे जीएसटीएन 2 मध्ये. आणि त्याच्यामुळे काय होईल की त्यांनी क्रेडिट किती घ्यायचं काय घ्यायचं म्हणजे त्यांनी काय माल परचेस केलेला असेल कोणाकडून तर त्याचे सगळे डिटेल्स इन्व्हॉइसचे सगळे म्हणजे त्यांची आपण असं म्हणू शकतो की थोडी पूर्वतयारी करणं थोडं गरजेचं आहे. मॅडम फॉर एक्झाम्पल 3-4 हजार जर इन्व्हेस्ट असतील तर तो एका दिवशी करू शकत नाही. अगदी खरं म्हणजे दररोज भरायला पाहिजे. आणि ह्याचा दुसरा बेनिफिट आहे ह्या कर प्रणाली किंवा ह्या रिटर्न्समध्ये की ऑटोमॅटिकली जीएसटी 2 होतं तयार. त्याच्यामध्ये पुढच्या माणसाने म्हणजे ज्याच्याकडनं त्याने माल खरेदी केला त्यानं की नाही पैसे भरलेत की नाही, टॅक्स भरलेत की नाही, एखादा माल सप्लाय केलेला आहे त्या मालवरती टॅक्स भरला की नाही हे बरोबर त्याच्यामध्ये कळते. समजा त्याने जर टॅक्स भरला नसेल तर त्याच्यामध्ये ते येत नाही किंवा इन्व्हॉइस अपलोडिंग होत नाहीये. अगदी खरं सर, सगळं खरं आहे. म्हणजे हा विषय असा आपला मोठा आहे आणि त्याच्यावर आपल्याकडे त्याचा काय फायदा आहे वेळ अगदी आपल्याकडे कमी आहे सर. तर जीएसटी थिअर 3 म्हणून असते 20 तारखेला भरायला लागतो. त्याच्यामध्ये की नाही टॅक्स तो सगळ्या ह्यांनी भरायचा असतो. त्याच्यासाठी 2 पद्धती आहेत, एक नाही क्रेडिट लेजर आणि कॅश लेजर.
याच्यामध्ये ते भरलं जातं. अगदी खरं. विषय मोठा आहे, आपल्याकडे वेळ मॅडम कमी, तरी बऱ्याच लोकांच्या मनातील प्रश्नांना आपण त्यांची उत्तरं दिलेली आहे आणि त्यांच्या मनातील जे संभ्रम आहे ते दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. आजचा आपला विषय कसा वाटला ते तर तुम्ही आम्हाला कळवाच, परंतु उद्या सखी सह्याद्रीचा विषय काय आहे ते एकदा आपण बघून घेऊया. उद्याचा आपला विषय आहे सखी सह्याद्रीचा घरकुल आणि रेरा. सहभागी आहेत ॲडव्होकेट शिरीष देशपांडे, कार्याध्यक्ष मुंबई ग्राहक पंचायत. आजचा जो आपला विषय कसा आहे ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्की कळवा. तुमच्या मनातील शंका कुशंका नक्कीच दूर झाल्या असेल तुम्ही आम्हाला आमच्या पुढील माध्यमांद्वारे कळवू शकता. फेसबुक माध्यम आहे www.facebook.com/sakhisayadri.dd. जीमेलद्वारे तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता sakhisayadri@gmail.com. तुम्हाला माहितीच आहे की आपले हे जे कार्यक्रम आहे तुम्ही यूट्यूबवर सुद्धा बघू शकता आणि त्याच प्रकारे ट्विटरवर सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. त्यासाठी हॅशटॅग वापरणं हे खूप महत्त्वाचं आहे. #DD सह्याद्री यावर तुम्ही दुसऱ्या दिवशी जो सखी सह्याद्रीचा विषय आहे त्याविषयी आम्हाला प्रश्न विचारून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आजचा हा जो कार्यक्रम जो होता आणि खरंच एक क्रांतिकारी पाऊल आता हे उचललं जाणार आहे. 1 जुलैपासून पूर्ण GST हा लागू होणार आहे. सर, मॅडम, तुम्ही इतक्या छान आणि सोप्या पद्धतीने आम्हाला जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयाचा. तोपर्यंत नमस्कार.